फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेला अटक, पोलीस ठाण्यात शरण, तर दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत फलटणमध्ये आज शासकीय कार्यक्रमाचं आयोजन. रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या पुढाकारानं कार्यक्रमात फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, आरोपींना कठोर शिक्षा होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. तर राजकारण न करण्याचं विरोधकांना आवाहन. रवींद्र दंगेकर आज पुण्यात एकनाथ शिंदेंची भेट घेणार. शिंदेंना संपूर्ण परिस्थिती सांगणार असल्याची दंगेकरांची माहिती. एकनाथ शिंदे दंगेकरांना समज देणार का, चर्चांना उधाण. पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीची तारीख जवळ आली की शिंदेंचे दिल्ली दौरे वाढतात. संजय राऊतांची खोचक टीका. मोदी शहांच्या 100 पिढ्या बाळासाहेबांची शिवसेना संपवू शकणार नाही, असाही निशाणा. दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार जाहीर. केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या देशातील सर्वोच्च विज्ञान पुरस्काराचं हे दुसरं वर्ष. राज्यात 3 दिवस पावसाचा अंदाज. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. विदर्भात देखील पावसाचा अलर्ट.